अवघ्या 3 दिवसात जे मेसी यांच्यावरती प्रेम बरसवलंय भारताने, तेवढं प्रेम सुनील छेत्रींवरती 19 वर्षात बरसवलंय का? इंटरनेटवरती ना हे सगळं व्हायरल चाललंय. मेसी जे फक्त 3 दिवसासाठी भारतात आले होते, लोकांनी पूर्ण पगार त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून तिकीट्स काढले. 3,000 पासून 12,000 पर्यंत लोकांनी तिकीट्स काढले. तिकडे VIP भांडणं करतायत सेल्फीसाठी. सचिन तेंडुलकर आलेले आहेत, बॉलिवूडचे मोठे मोठे सेलिब्रिटीज आलेले आहेत, CM आहेत, त्यांची वाईफ आहे. हे सगळे एका सेल्फीसाठी, एका फोटोसाठी भांडणं करतायत आणि मेसी ला इतका मोठा रिस्पेक्ट दिला जातोय. त्यांचा रिस्पेक्टवरती मला काही बोलायचं नाही आहे, पण सुनील छेत्री ज्यांनी 19 वर्ष भारतासाठी एवढं कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, रोनाल्डो आणि मेसीनंतर त्यांचेच रेकॉर्ड्स आहेत. 94चं त्यांचं रेकॉर्ड आहे, जे की 3 नंबरला जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ. आता ह्यालाच म्हणतात द फॉरेन एक्सपर्ट सिंड्रोम. ऑफिसेसमध्ये बऱ्याचदा असंच होतं, एखादा जुना कर्मचारी आहे, तो काहीतरी बिचारा सांगण्याचा प्रयत्न करतोय, लीडर्सकडनं सांगण्यात येतं, गप रे तुला काही माहीत नाही, बऱ्याच दिवसापासून तू एकाच जागेवरती आहेस, एकाच फील्डमध्ये आहेस, बाहेर काय चालू आहे हे तुला माहीत नाही आहे. बाहेरून एखाद्या कन्सल्टंटला बोलवलं जातं आणि त्याचे सजेशन जणू काही असे ऐकले जातात, जणू काही त्याला बिझनेसमधलं, आपल्या बिझनेसमधलं बरंच काही माहिती आहे. 5 लाखाचं इन्व्हॉइस त्यासाठी रेडी असतं, पण आपल्या कर्मचाऱ्यांचं मात्र ऐकायचं नाही आहे. एखादा कॉम्पिटिटरकडनं एखादा कर्मचारी आपल्याकडे जॉईन होतोय आणि तो काहीतरी सल्ला देतोय, तर मांडलं जातं, वाह फ्रेश पर्स्पेक्टिव्ह आहे. पण आपल्या लोकांना तेवढं काय ऐकलं जात नाही. आणि म्हणूनच हिंदीमध्ये ती कहावत आहे की घर की मुर्गी दाल बराबर. हे फॉरेन एक्सपर्ट सिंड्रोम जे आहे ना, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. जे लोक कॉन्ट्रीब्यूट करतायत, मग ते सुनील छेत्री असतील किंवा ऑफिसेसमधले ते कर्मचारी असतील ज्यांनी ही कंपनी बनवली आहे, त्यांचं सगळ्यात आधी ऐकणं, त्यांना रिस्पेक्ट देणं, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनला सलाम करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा.